स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादानं देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, जिल्ह्याचे नेते खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, माढा मतदारसंघाचे दमदार आमदार अभिजितअबा पाटील आणि विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथदादा भालके यांच्या नेतृत्वाखाली विलास अप्पा भोसले यांच्या खंबीर साथीनं आणि रोपळे पंचायत समिती गणातील मतदारांच्या मतदान रूपी आशीर्वादानं सौभाग्यवती विजया विलास भोसले यांची पंढरपूर तालुका पंचायत समिती रोपळे गणाच्या सदस्यपदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन। तसेच रोपळे गणातील सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार आभार आभार। शुभेच्छुक आमदार अभिजितअबा पाटील, स्नेह परिवार, रोपळे बुद्रुक। या ठिकाणी यशवंतराव चव्हाण चौक जो नेहमी सामाजिक शैक्षणिक उपक्रमामध्ये शिरूर शहरामध्ये अग्रभागी असतो आणि या ठिकाणचे आज या ठिकाणी पुण्याच्या ज्या महिला महापौर आहेत मंजुषाताई नागपुरे या शिरूर शहरामध्ये आल्या आणि त्यांचे काही स्नेही मित्र आणि या चौकामधील काही मान्यवर या ठिकाणी आहेत आणि ते कशा पद्धतीने त्यांचं बालपण किंवा त्यांचं आयुष्य या शहरामध्ये गेले त्यांच्या काही आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्याबरोबर काही त्यांचे सहकारी आहेत, मित्र आहेत, त्यांच्याकडून आपण हे जाणून घेऊ। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि बाळासाहेब गाडगे डेंबेला मिसळचे अध्यक्ष। आज काय सांगणार जे महापौर या ठिकाणी आले होते, काय आठवणी आहेत त्यांच्या अनंत आठवणी आमच्याकडे आहेत, परंतु एवढं आपल्याकडे वेळ नाही, तुमच्याकडे पण नाही। मर्यादित आठवणी त्यांच्या एकच सांगतो की आमचे जे रुस्तुमबाई उपाध्यक्ष प्रतिष्ठानचे त्यांच्या घराला आग लागली त्या लहान असताना, तसं त्यांचं फार प्रतिकूल परिस्थिती हे झाल्यानंतर प्रस्तावामध्ये प्रतिभारांनी सांगितलं, पण त्यावेळेला ती लहान होती, पण तिची भावना छोट्या बादलीने पाणी घेऊन जायची, विधवाचा प्रयत्न करायची। मग ते तिला म्हटलं बाई मला असं आहे थोडी माझ्यापेक्षा ती ज्युनियर कार्यकर्ते मंडळाची का तेव्हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नव्हतं, मंडळाचं काम करायचं, डब्याला सगळं दांडिया स्पर्धेत ती लिडिंग घ्यायची, सगळ्यामध्ये बक्षीस करायची, हुशार होती। आणि मग तिला म्हटलं बाई तू आज विधवणारी आहेस, तुझी फोनं चांगली, तू मोठी होशील। आणि फायर ब्रिगेडचा बंब नवीन आलता पहिलाच दिवस, आम्ही ओरडा केला, ऋषी नगराध्यक्ष ते दुबईला होते आणि उपनगराध्यक्ष गोल्डे अण्णा होते। गोल्डे अण्णा येईपर्यंत फायर ब्रिगेड येईपर्यंत आम्ही आमच्या लोकांनी सगळ्यांनी आग विझून टाकली, सगळ्या जाती धर्माच्या हा परिसर आहे, सगळ्या लोकांनी ती विझवलं आणि मग त्या बंबाला परत पाठवलं आणि तेवढी लोक नगरपालिकेत गेले, ती पण आली लीड करायला लढणारी संघर्ष पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे लहानपणी त्यांचे सुप्त गुण दिसून येत होते, आज त्याचं कळत झालेलं आहे। तुम्हाला काय आठवणी बाळासाहेब काय सांगणार तुम्ही? आज मंजुषाताई या ठिकाणी आलेल्या होत्या, मंडळाचा अध्यक्ष नाते मला म्हणजे एक विशेष आनंद असा होतो की इथली कार्यकर्ता छोटी म्हणजे मंडळाच्या कार्यकर्ता पुण्याची महापौर झाली, याचा आनंद आणि विशेष आनंद आणि अभिमान वाटतो। मुन्ना वाईट पदावर आज महापौर आहेत पुण्याच्या, काय भावना आहे आज? ती बँकेत सुद्धा खूप हुशार होती, संघर्ष केलेली ती हुशार होतीच, अभ्यासाने हुशार होती, शिक्षणाने होती, कामाने आणि मंडळात बी आम्ही मंडळात त्या मंडळामध्ये ती भावना कुटुंबाचं घर आणलं, त्यावेळी ती भावना होती तीच अंगात आली, ती जोपासली ती आमचं तिला फळ मिळलं। आम्हाला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे आमच्या महापौर पुण्याच्या पुण्याचा महापौर व्यक्तिमत्व आहे का ज्यांनी मंजुषाताईंच्या बरोबरीने बरेच आता लहानपणात गेलेले, काय भावना आहे आजच्या या ठिकाणी शिरूरमध्ये आल्या? ताई पुण्याचे महापौर झाल्याबद्दल आम्हाला गल्ली आणि शिरूरकरांना भरपूर अभिमान वाटतो। काय एखादी आठवण काय सांगते का जे ज्याच्यामुळं आज त्यांना पाहताना खूप अभिमान वाटतो? काय आहे काय घटना? ताई गल्लीत कोणताही सण असो, कोणताही प्रोग्राम असो, ताई सगळ्यात पहिले पुढं असायचे आमचे मंजुळाताई, त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा भरपूर अभिमान वाटतो, कोणत्याही कामाला चांगले काम करायचे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।